Good afternoon to all of you. लास्ट लेक्चरला आपण 2 क्वेश्चन सॉल्व केलेले होते. अनसॉल्व्ड मध्ये नव्हते तर सॉल्व्ड क्वेश्चन्स आपण परत एक वेळ सॉल्व केलेले होते, कारण ते आपल्याला सोडवण्यासाठी सोपे जावेत. नेमकं काय चाललेलं आहे हे समजावं यासाठी ते 2 क्वेश्चन सॉल्व करून दिलेले होते. आणि त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सांगितलेलं होतं की राहिलेले 2 क्वेश्चन तुम्ही स्वतः सॉल्व करा. तर फक्त एक 2-4 विद्यार्थ्यांचे सॉल्व केलेले क्वेश्चन माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आणखी बऱ्याच जणांनी ते क्वेश्चन सॉल्वच केलेले नाहीत. त्यामुळं मी परत तो क्वेश्चन आपल्याला सॉल्व करून देऊ ना. चला ओके, तर आपण तो सॉल्व करूयात. क्वेश्चन असा आहे, अ कांगारू कॅन जम्प्स 2.5 मीटर व्हर्टिकली. कांगारू आहे, या ठिकाणी जमिनीवरती आहे कांगारू. हा कांगारू असा जंप घेतो आणि पुन्हा जमिनीवरती येतो. म्हणजे याची जी हाईट आहे, ही जी हाईट आहे ही आहे 2.5 मीटर. अशी हाईट दिलेली आहे कांगारूची जंपची व्हर्टिकली. आणि व्हॉट मस्ट बी द इनिशियल वेलॉसिटी ऑफ कांगारू. व्हॉट मस्ट बी द इनिशियल वेलॉसिटी ऑफ कांगारू. इनिशियल वेलॉसिटी म्हणजे तुम्हाला यू कॅल्क्युलेट करावयाचा आहे. तर थोडंसं काळजीपूर्वक पहा. जेव्हा हा कांगारू जंप करतो तेव्हा तुम्हाला दिलेलं काय आहे, डिस्टन्स दिलेला आहे, म्हणजे एस दिलाय. एस इज इक्वल्स टू 2.5 मीटर हे डिस्टन्स दिलेलं आहे. इनिशियल वेलॉसिटी काढायचे. जेव्हा हा कांगारू या हाईटला गेलेला आहे, इथपर्यंत पोहोचला, जसा कांगारू हळूहळू हळूहळू हळू वरती जातो त्या पर्टिक्युलर पॉइंटला, म्हणजे या ठिकाणी या कांगारूची फायनल वेलॉसिटी ही 0 असते. म्हणजे v इज इक्वल टू 0. इनिशियल वेलॉसिटी काढायची आहे, v इज इक्वल टू 0. त्याचबरोबर आता दुसरा मुद्दा असा आहे, जेव्हा कांगारू अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो, व्हर्टिकली जम्प्स व्हर्टिकली म्हणजे अपवर्ड डायरेक्शनला चाललेला आहे. हा कांगारू जेव्हा या डायरेक्शनने चाललेला आहे तेव्हा या डायरेक्शननी त्याला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्ट होते मीटर पर सेकंदामध्ये. कांगारू कुठल्या डायरेक्शनने चालला, या डायरेक्शननी कांगारू चाललेला आहे. त्याच्या अपोजिट डायरेक्शननी, ज्या डायरेक्शननी कांगारू चाललेला आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शननी काय झालं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती ॲक्ट होतो. तो घेतलाय आपण मायनस. जर कांगारू ज्या डायरेक्शननी येतो त्याच डायरेक्शननी, जरा 3 गोष्टी लक्षात घ्या. ए इज इक्वल टू, ए म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 0. दुसरा ए इज इक्वल्स टू मायनस आणि ए इज इक्वल्स टू प्लस. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, यालाच आपण जी असंही म्हणतो आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये नसेलच, स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे, त्यावेळेस ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जीची व्हॅल्यू 0 येते. आता काय आहे, जेव्हा ज्या डायरेक्शननी, फॉर एक्झाम्पल ज्या डायरेक्शननी एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे, म्हणजे हा ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शनने मोशनमध्ये आहे आणि या डायरेक्शननी ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती ॲक्ट होतो, दॅट इज अ व्हॅल्यू ऑफ जी इज -9.8. if the object is moves downward direction and acceleration due to is also same direction, so that is a plus 9.8 meter per second square. Here is also meter per second square. मुद्दा लक्षात घ्या. एखादा ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शनने चाललेला आहे, त्याच्या अपोजिट डायरेक्शनने ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो, व्हॅल्यू अपोजिट आहे, मायनस आहे. ज्या डायरेक्शननी ऑब्जेक्ट येतो आहे त्याच डायरेक्शननी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होतो, दॅट इज अ प्लस 9.8. मग आता सांगा, कांगारू कुठे चाललाय, अपवर्ड डायरेक्शनने, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठं, डाऊनवर्ड डायरेक्शनने, म्हणजे जीची व्हॅल्यू काय झाली, -9.8. आणि जीलाच आपण काय रिप्रेझेंट करतो, एनी रिप्रेझेंट करतो. मग आता काय मिळालं तुम्हाला, यू मिळाला, एस मिळाला, व्ही पण माहिती आहे. कॅल्क्युलेट करायचं काय आहे, इनिशियल वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची आहे. मग फॉर्म्युला कुठला, मग फॉर्म्युला आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. असा का वापरायचा, कारण
यू दिलेला आहे म्हणजे काढायचा आहे, व्ही तुमच्याकडं दिलेला आहे, त्याचबरोबर ए माहीत आहे आणि एस माहिती आहे, त्याच्यामुळं आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. काढला? चला ओके. इनिशियल वेलॉसिटी 0चा स्क्वेअर इज इक्वल टू यूचा स्क्वेअर प्लस 2 इंटू 9 मायनस 9.8 इंटू किती 2.5. ओके, आले का इथं सगळे क्लिअर कट. आता यानी इथं ठीक आहे, हा काय मायनस, ही टोटल टर्म मायनस होईल. 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस याचं मल्टिप्लिकेशन केलं 5 येतं, 25 दुनी 50 म्हणजे 5 येतं, मायनस 9.8 इंटू 5 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 8 पंचे 40ला 0, हातचे आले 4, 5 9 45 आणि 40ला 0, 5 9 45 आणि 4 49.0. तर 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर, इथं आला प्लस, इथं मायनस 49. ह्या मायनसला इकडं घ्या, यू स्क्वेअर इज इक्वल टू 49 आणि यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 49, तर यू इज इक्वल टू 7 मीटर पर सेकंड. तर हे अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3 सॉल्व झालेला आहे. क्लिअर? क्वेश्चन नंबर 3 कळला सगळ्यांना? चला ओके, आता पुढच्या कन्सेप्टकडे जाऊयात आपण थोडंसं. क्वेश्चन नंबर 4, तिसरा क्वेश्चन असा होता. क्वेश्चन नंबर 4 कडं तोही सॉल्व आहे, फक्त काय कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये ते आपल्याला पाहणं जास्त गरजेचं आहे. त्या क्वेश्चनमध्ये काय कन्सेप्ट आहेत ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे, म्हणून तो क्वेश्चन आपण सॉल्व करायचा. कारण फिजिक्सच्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आपल्याला त्रास देतात, बाकी काहीच नाही. क्लिअर सगळ्यांना? काही शंका आहे का पहा नक्की. चला पुढे जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर आला 4 आणि शेवटचा क्वेश्चन. तर याच्यामध्ये काय विचारले पहा, याच्यामध्ये विचारलेलं आहे अ मोटर बोट स्टार्ट फ्रॉम अ रेस्ट. मोटर बोट म्हणजे पाण्यामध्ये असणारी ही एक बोट आहे, हे पाणी आहे आणि या ठिकाणी ही बोट आहे, तुम्ही कन्सिडर करू शकता ही बोट आहे. ओके, मोटर बोट स्टार्ट फ्रॉम द रेस्ट. आता ही रेस्टला आहे, याची इनिशियल वेलॉसिटी 0 आहे. स्टार्ट फ्रॉम द रेस्ट अँड मूव्स विथ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. moves with a uniform acceleration, and if it attain the velocity of 15 meter per second in 5 seconds. इनिशियली कसं आहे 0 आणि याची ॲक्सेलरेशन म्हटलंय अटेन काय बघा, moves with a uniform acceleration. फॉर्म्युला काय, a इज इक्वल टू v मायनस यू अपॉन टी असा फॉर्म्युला आहे ॲक्सेलरेशनचा. ओके, त्याच्यानंतर त्यांनी काय विचारलेलं आहे, त्याचं ॲक्सेलरेशन दिलं आहे. ॲक्सेलरेशनमध्ये युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आहे आणि त्याची जी वेलॉसिटी आहे स्टार्ट फ्रॉम रेस्टला आहे, जेव्हा तो वेलॉसिटी कव्हर करेल, सो व्ही इज इक्वल्स टू 15 मीटर पर सेकंद. किती वेळात, एस इज इक्वल टू 5 सेकंद. 5 सेकंदामध्ये हा एवढी वेलॉसिटी कव्हर करतो आहे. तर त्यावेळेस त्याचं ॲक्सेलरेशन काढायचं आहे. मोटर बोट start from rest and moves with a uniform acceleration आहे, त्यावेळेस त्याची वेलॉसिटी आहे 15 मीटर पर सेकंड इन 5 सेकंड. कॅल्क्युलेट ॲक्सेलरेशन. तर पहिल्यांदा आपण ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट करू. ॲक्सेलरेशन ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. ए इज इक्वल्स टू 15 मायनस 0 अपॉन 5 and so a is equal to 15 divided by 5, 5 1 is 5, a is equal to 5 3 is 15, 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲक्सेलरेशन आलेलं आहे. मग आता काय कॅल्क्युलेट कर, ॲक्सेलरेशन काढायचं आहे अँड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन दॅट टाइम. याच वेळेत त्याने किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे हे पण कॅल्क्युलेट करायचं आहे. मग डिस्टन्स कव्हर कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला S is equal to ut plus half at square.
यस काढायचं आहे, किती डिस्टन्स कव्हर केलं. इनिशियल वेलॉसिटी यस इज इक्वल टू 0 इंटू वॉट, टाईम आहे 5 सेकंद, प्लस 1/2 इंटू ॲक्सलरेशन किती 3 इंटू 5चा स्क्वेअर. चला ओके, यस इज इक्वल टू इथं आलं 0 प्लस 1/2 प्लस इंटू 1/2 इंटू 3 इंटू 5चा स्क्वेअर 25, याच्या निम्म 1.5 दीड 3. ओके चला ओके, चला इकडे मल्टिप्लिकेशन करायचं 1.5 इंटू 25. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर किती येतं माहिती आहे का, पहा. 15×5 = 75ला 5, हातचा आला 7, 15 दुनी 30 आणि 7 37, 37 आणि डेसिमल पॉईंट 1 नंतर एस इज इक्वल्स टू 37.5 मीटर डिस्टन्स कव्हर करत असतो. 37.5 एवढं मीटर डिस्टन्स कव्हर करत असतो. चला कळलं का बघा, सगळ्यांना क्लिअर? काही शंका आहे? 2 क्वेश्चन सिस्टमॅटिकली सॉल्व्ह केलेले आहेत. चला आता आपण पुढच्या कन्सेप्टकडे जाऊ, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. याच्यानंतर नेक्स्ट पॉईंटकडे जाणार आहोत आपण, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. क्लिअर? कुठले कन्सेप्ट आहे? न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. गॉट इट? चला काही हरकत नाही. आता नेक्स्ट हेडिंग टाकूयात, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन काय आहे? न्यूटन्सचे वेगवेगळे लॉज आहेत. न्यूटन्स फर्स्ट लॉ, न्यूटन सेकंड लॉ, न्यूटन्स थर्ड लॉ, असे 3 लॉज न्यूटनशी रिलेटेड आहेत. फर्स्ट लॉ येतो बॅलेन्स आणि अनबॅलेन्स फोर्सशी रिलेटेड. त्यालाच आणखी दुसरं नाव आहे इनर्शिया. बॅलेन्स आणि अनबॅलेन्स फोर्सशी रिलेटेड जरी म्हटला तरी फर्स्ट लॉ, न्यूटन्स फर्स्ट लॉ जो आहे, फर्स्ट लॉ आहे काय आहे? लॉ ऑफ इनर्शिया पहिला. त्यालाच आपण काय म्हणायचं? बॅलेन्स अँड अनबॅलेन्स फोर्स. बॅलेन्स अँड अनबॅलेन्स फोर्स. दुसरा काय आहे पहा, पहिला काय? लॉ ऑफ इनर्शिया. दुसरा काय आहे? मोमेंटम. आणि तिसरा काय आहे? न्यूटन थर्ड लॉ काय आहे? ॲक्शन अँड रिॲक्शन. हे आपण डिस्कस केलं. ॲक्शन अँड रिॲक्शन याच्याबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. आता ॲक्च्युअल काय आहे टेक्स्टबुकमध्ये याच्या बाबतीत पाहायचं आहे. व्हॉट कुड बी द रिझन फॉर द फॉलोइंग. याच्या पाठीमागचे रिझन काय आहेत पहा. त्यामध्ये पहिलं, अ स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाउट द ॲप्लिकेशन ऑफ अ फोर्स. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जोपर्यंत त्याला कुठलाही फोर्स अप्लाय केला जात नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये येत नाही. पहिली कंडिशन, अ स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाउट द ॲप्लिकेशन ऑफ अ फोर्स. का? कारण का एव्हरी ऑब्जेक्ट हॅव अन मास. Every object have a mass and the surface in between, the object surface or the friction in between object surface and those object which is situated on the particular place. That's why बघा आपण थोडंसं इनर्शियाशी काय म्हटलेलं आहे, एखाद्या ऑब्जेक्टला, फॉर एक्झाम्पल हा ऑब्जेक्ट आहे, ओके, हा ऑब्जेक्ट आहे. एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. सध्या शाळा बंद आहेत, लक्षात येते मुद्दा. आपण हळूहळू जाणार आहोत या सगळ्या कंडिशनकडं, कारण दॅट इज अ फिजिक्स आहे, त्याच्यामुळे थोडंसं सिस्टमॅटिकली आपण स्टेप बाय स्टेप स्लोली जाऊयात. समजा तुमची शाळा चालू आहे आणि तुम्ही शाळेत चाललेले आहात. शाळेत जाता जाता
शाळेत जाता जाता तुम्ही दर दिवस बसनी शाळेत जाता आहात आणि शाळेत जाता जाता तुमची बस रस्त्यात बंद पडली. ही जी बस आहे ही रस्त्यात बंद पडलेली आहे. ओके, रस्त्यात बंद पडली ही बस. मग आता ड्रायव्हरनी सांगितलं की विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही बस चालू करायची, कारण काय प्रॉब्लेम झाला माहित नाही आणि ती नेमकं रस्त्याच्या मध्यभागी बंद पडली, त्याच्यामुळे ट्रॅफिकला डिस्टर्बन्स व्हायला लागला. म्हणून त्या ड्रायव्हरने काय सांगितलं, दर दिवस ही बस तुम्हाला कॅरी करते आणि आज तुम्ही काय करा, याला थोडासा धक्का मारा म्हणजे मी काय करेन, बाजूला घेईन. जेव्हा ती बस बंद पडली, मुद्दा लक्षात घ्या, जेव्हा ती बस बंद पडली तेव्हा तो कसा ऑब्जेक्ट आहे, स्टॅटिक ऑब्जेक्ट आहे. क्लिअर? मग ते ऑटोमॅटिकली सरकते का बाजूला? पहा, एखाद्या वेळेस धूळ उडते, एखाद्या वेळेस कचरा उडतो, त्या कचऱ्यावरती एअरमध्ये असणारा फोर्स अप्लाय होत असतो. तर अगदी तशा पद्धतीनं या बसला जर रस्त्याच्या बाजूला घ्यायचं असेल तर ती मुलं जेव्हा खाली उतरली, खाली उतरल्यानंतर या मुलांनी, खूप साऱ्या मुलांनी या डायरेक्शनने फोर्स अप्लाय केल्यानंतर, खूप साऱ्या मुलांनी या डायरेक्शनने फोर्स अप्लाय केल्यानंतर ही बस या डायरेक्शनला मूव्ह होईल. म्हणजे जेव्हा कुठलाही फोर्स याच्यावरती अप्लाय केलेला नव्हता का, विदाउट ॲप्लिकेशन ऑफ फोर्स द स्टेशनरी ऑब्जेक्ट और स्टॅटिक ऑब्जेक्ट कॅनॉट बी मूव्ह. म्हणजे याच्यावरती फोर्स अप्लाय केल्याशिवाय ही बस जाग्यावरून हलणार नाही, कारण या ऑब्जेक्टला इनर्शिया आहे. काय आहे? इनर्शिया आहे. इनर्शिया म्हणजे या ऑब्जेक्टला मास आहे. मास असल्यामुळं ती वस्तू वजनदार आहे आणि ती वजन पेलवण्यासाठी जे काही फोर्स अप्लाय करावा लागतो, जोपर्यंत तेवढा फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत ती बस त्या जागेवरनं हलणार नाही. मुद्दा पहिला क्लिअर? चला ओके, पुढचा सेकंड. द फोर्स विच इज सफिशियंट टू लिफ्ट अ बुक फ्रॉम अ टेबल. एक टेबल आहे, पहिला मुद्दा क्लिअर झाला का? दुसरा, एखाद्या टेबलवरती, हा टेबल आहे, ओके, या टेबलवरती खूप सारे पुस्तकं ठेवलेले आहेत, खूप सारे पुस्तकं ठेवलेली आहेत, एकावर एक एकावर एक अशी पुस्तकं ठेवलेली आहेत आणि ही पुस्तक उचलायची आहेत. म्हणजे पुस्तक उचलण्यासाठी लागणारा जो काही फोर्स आहे तो फोर्स टेबल उचलण्यासाठी लागेलच असं काही कंपल्सरी नाही. कारण का, पुस्तकाचा इनर्शिया आणि टेबलचा इनर्शिया, इनर्शिया ऑफ बुक, inertia of book and inertia of table is different. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, व्हॉट इज इनर्शिया? तर इनर्शिया म्हणजे जड वस्तू, वजनदार वस्तू, त्याला मास आहे, त्याला वेट आहे. मग पुस्तक उचलण्यासाठी जेवढा काही तुम्ही फोर्स अप्लाय करणार आहात तेवढा फोर्स टेबल उचलण्यासाठी सफिशियंट होईलच असं काही कंपल्सरी नाही आहे ना, कारण टेबल वजनदार असू शकतो. एखाद्या छोट्या मुलाला सांगितलं, बाळा जा रे, टेबलवरती पुस्तक आहे तेवढं घेऊन ये, ते पट्ट 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 जातं, जे काही सांगितलेलं पुस्तक ते टेबलवरनं उचलून घेऊन येतं. आणि त्याच मुलाला सांगितलं, बाळा तेवढं टेबल उचलून घेऊन ये, मग त्याला तो टेबल हलणार सुद्धा नाही, तो काय म्हणेल, ते मला टेबल उचलणार नाही. बघा, जो फोर्स बुक्स उचलण्यासाठी लागतो तोच फोर्समुळं टेबल उचलेलच असं नाही. पॉईंट नंबर सेकंड होता, द फोर्स विच इज सफिशियंट टू लिफ्ट अ बुक फ्रॉम द टेबल इट इज नॉट सफिशियंट टू लिफ्ट द टेबल. जो फोर्स पुस्तकं उचलण्यासाठी सफिशियंट आहे तोच फोर्स टेबल उचलण्यासाठी सफिशियंट असेलच असं नाही. मुद्दा क्लिअर झाला का? बघा, मुद्दा क्लिअर झाला सगळ्यांचा? चला, हे दोन मुद्दे क्लिअर झालेत. ओके, 2 पॉईंट क्लिअर. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मधले 2 पॉईंट आपले क्लिअर झालेले आहेत. दुसरे 2 पॉईंट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. तोपर्यंत या व्हिडिओला इथेच थांबूयात. थँक्यू, थँक्स अ लॉट.